जय हिंद. पहलगाममध्ये जो हमला झाला होता, त्यानंतर भारत सरकारने आणि भारतीय सैन्याने अनेक कारवाया केल्या आणि त्याचा पाकिस्तानवरती मोठा परिणाम होताना दिसतो आहे. पहिले सिंधू जल करार. सिंधू जल करारामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार माजलेला आहे, की जर आपलं पाणी थांबवलं तर आपलं किती नुकसान होईल. कारण खास तर उन्हाळ्याच्या दिवसात जर पाणी थांबवलं तर पाकिस्तानमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई होणार आहे. कारण त्याच वेळेला सर्वात जास्त पाणी लागतं. प्लस याचा जो दुसरा जो इफेक्ट आहे तो सायकॉलॉजिकल आहे. याचा अर्थ याच्यापुढे भारत सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्यांचं पाणी कंट्रोल करेल. आम्हाला नेमकं कधी पाणी सोडायचं, केव्हा सोडायचं यावरती प्रॉब्लेम होतील. तर हा सायकॉलॉजिकल इफेक्ट पण आहे आणि पाकिस्तानची फूड सिक्युरिटी ही अतिशय धोक्यामध्ये आलेली आहे. त्याच्याशिवाय आपण जो व्यापार होत होता अटारीमधून पंजाबच्या, तर तो बंद केला. हा व्यापार जवळजवळ 4 ते 4.5 हजार कोटी रुपयाचा होता प्रत्येक वर्षी. आणि यामध्ये पाकिस्तानला ज्या गोष्टी आपण पोचवायचो त्या होत्या अन्नधान्य, राशन, अन्नधान्य, याच्याशिवाय फळ फुलं, नंतर ज्याला म्हणायचं की बाकीच्या रोजच्या जीवनाला लागणाऱ्या गोष्टी. आता या जर बंद पडल्या तर पाकिस्तानला या कुठनं मिळणार. आपण जर पाकिस्तानचा किंवा भारताचा नकाशा बघितला तर जवळपास कुठलाही असा देश नाही की जो अन्न एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करतो. भारतातून मिळणारा गहू किंवा तांदूळ पाकिस्तानला खूप स्वस्त पडत होता. परंतु आता त्यांना तोच तांदूळ किंवा तोच गहू घ्यावा लागेल कुठून, तर दुबईमध्ये. दुबईमधून तो गहू कुठनं येईल तर तो भारतामध्ये येईल. तर त्याच्यामुळे त्याची किंमत प्रचंड वाढेल आणि भारतात आज पाकिस्तानमध्ये जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईमध्ये अजून भर पडेल. आपल्याला कल्पना असावी की पाकिस्तानमध्ये जे पेट्रोल आहे हे 375 रुपयाच्या सुद्धा पुढे आहे. त्याच्यामुळे सामान्य जो पाकिस्तानी आहे हा महागाईमुळे अतिशय तंग झालेला आहे. परंतु सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे पाकिस्तानचं सैन्य. या सगळ्याला जबाबदार आहे पाकिस्तानचं सैन्य आणि त्यांचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत जनरल मुनीर. आता त्यांच्यावरती काय परिणाम होतो आहे, तर त्यांच्यावरती परिणाम पुष्कळच होतो आहे. आता जो आपण त्यांना सांगितलं की आता आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार, तर त्याच्यानंतर पाकिस्तानी सैन्याची पळापळी सुरू झाली. जनरली काय असायचं की आत्ताची वेळ अशी होती की ज्या वेळेला 50% पाकिस्तानी सैन्य हे बलुचिस्तान, वझिरिस्तान किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, की जिथे पाकिस्तानमध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, तिथे दहशतवादी विरोधी अभियान करण्यामध्ये गुंतलेलं होतं. आणि बलुचिस्तानमध्ये कोणाविरुद्ध ते कारवाई करतायत, तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या विरुद्ध. वझिरिस्तानमध्ये कोणाच्या विरुद्ध कारवाई करतायत, तिथे कारवाई करतात TTP म्हणजे तेहरीक तालिबान, पाकिस्तानच्या विरुद्ध. आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं खूप नुकसान होत होतं. आणि याच्याशिवाय जो तिथे सिपेक नावाचा कॉरिडॉर आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, जो ग्वाडर बंदरापासून सुरू होतो आणि 4,000 किलोमीटरचा रस्ता हा बलुचिस्तान मधून जाऊन POK मधून जाऊन चीनमध्ये प्रवेश करतो. तर त्याचं रक्षण करण्याकरता ते आता असमर्थ आहेत. आता त्यांनी तिथून सैन्य काढायला सुरुवात केली. कारण ते आता जास्त सैन्य जे आहे ते भारत पाकिस्तान सीमेकडे पोहोचवत आहे. आणि त्याचा नेमका फायदा कोणाला होतो आहे, तर बलुचिस्तान मधून सैन्य काढल्यामुळे तिथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे जे हल्ले आहेत ते वाढलेले आहेत. आणि आपल्याला कल्पना असेल की कालच एक मोठा हल्ला झाला पाकिस्तानी सैन्यावरती, ज्यामध्ये 10 पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले. आजची वेळ अशी आहे की पाकिस्तानची लोक पाकिस्तान सरकारला विचारत आहेत की तुम्ही युद्ध का छेडता आहात. आमचे जे रोजचे रोटी कपडा मकानचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायला तयार नाही आणि नको तिथे तुम्ही नाक खुपसलेला आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानच्या सोशल मीडियावरती याविषयी भयंकर राग आहे. आणि आणि सध्याची वेळ अशी आहे की पाकिस्तानी सैन्याचं जे रेटिंग आहे ते अतिशय खाली गेलं आहे. म्हणजे असं मानलं जातं की पाकिस्तानमध्ये जी नंबर 1 संस्था आहे ते म्हणजे पाकिस्तानी आर्मी किंवा पाकिस्तानचं सैन्य. तर त्यांचं रेटिंग हे खूप खाली गेलेलं आहे. आणि खास तर जनरल मुनीर यांचं. आणि आपल्याला अजून एक बातमी कळायला पाहिजे की जनरल मुनीर यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आता पाकिस्तानमधून पळून युनायटेड किंगडम मध्ये गेल्या आहेत. याचा अर्थ काय होतो की त्यांना आपला नवरा आपलं रक्षण करू शकेल याची खात्री नाही. म्हणजे सैन्य प्रमुखाची जर पत्नी पळून जाते देशातून, तर याच्यावरनं कळून यावं की सामान्य पाकिस्तानियांचा
त्यांच्या सैन्यावरती आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफवरती किती विश्वास असेल. त्याच्याशिवाय सध्याच्या काळामध्ये पाकिस्तानी सैन्याची अवस्था ही भयंकर आहे. जसं मी पहिले म्हटलं होतं, पुन्हा एकदा सांगतो की आपलं नंबर 1 शत्रू जे आहे ते पाकिस्तानी सैन्य आहे. कारण ते सगळ्या अशा प्रकारच्या दहशतवाद्या कारवाया करतो ज्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होतं. आणि जर आपल्याला हा दहशतवाद थांबवायचा असेल तर पाकिस्तानी सैन्याची जी लढण्याची क्षमता आहे ती कमी करायला पाहिजे. आता ती कशी कमी होणार आहे? आज पाकिस्तानची परिस्थिती अशी झालेली आहे की युद्धामुळे पाकिस्तानी सैन्याला लक्षात आलं की त्यांची 50% शस्त्र सुद्धा, म्हणजे मोठी शस्त्र सुद्धा सर्व्हिसेबल नाही. उदाहरणार्थ त्यांच्या ज्या तोफखाना आहेत 50% सुद्धा फायर करायला तयार नाही. विमानं आहेत 50% सुद्धा उडायला तयार नाहीत. आणि याचं एक मोठं कारण असं आहे की पाकिस्तान कडे असलेली 50%हून जास्त सैन्य ही चीनी बनावटीची आहे. चीनी बनावटीची जी शस्त्र असतात ती स्वस्त असतात, परंतु त्यांचे जे क्वालिटी असते ती फार खराब असते. तर त्याच्यामुळे आता घाईघाईने पाकिस्तानने अजून जास्त शस्त्र आयात करायला सुरुवात केलेली आहे. याच्याशिवाय त्यांनी त्याच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे फक्त 3 दिवस लढाई चालेल याकरता फक्त ॲम्युनिशन शिल्लक आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी आता घाईघाईने मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्युनिशन म्हणजे दारुगोळा हा आयात करायला सुरुवात केली आहे. आता दारुगोळा काय, शस्त्र काय, ही पुरवण्याची क्षमता चीनकडे भयंकर आहे, त्याची काही कमी नाहीये. परंतु या सगळ्याकरता पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल. कारण ज्या वेळेला आपण इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट करतो, इमर्जन्सी शस्त्र आयात करतो, तर त्या वेळेला आपल्याला त्या शस्त्राची किंमत ही दुप्पट किंवा तिप्पट एवढी द्यावी लागते. आणि आज जी पाकिस्तानची अर्थव्यवस्था आहे त्यांची हालत एवढी खराब आहे आणि त्या खराब हालतीमध्ये जर त्यांच्यावरती युद्धाला लागणाऱ्या तयारीचा जर म्हणजे ताण पडला तर ती अर्थव्यवस्था अजून खराब होऊन जाईल. म्हणजे पाकिस्तानी अर्थव्यवस्था केवळ IMF किंवा वर्ल्ड बँकने दिलेल्या कर्जावरतीच अवलंबून असते. आता त्यांना अजून जास्त कर्ज घ्यावे लागतील आणि कर्ज काढून त्यांना युद्ध लढावं लागेल. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा येतो की आता पाकिस्तानचं जे एअरफोर्स आहे ते अलर्ट वरती आहे. याचा अर्थ काय की ते हवेत सारख्या त्यांची जी तिथली विमानतळ आहेत, कराची असो की रावळपिंडी असो की मुलतान असो, तर तिथे त्यांची विमानं पेट्रोलिंग करतायत, ज्याला CAP म्हणजे कॉम्बॅट एअर पेट्रोल म्हटलं जातं. तर ही आपण ज्यावेळेला अशा प्रकारचं पेट्रोलिंग करतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आपला इंधनाचा खर्च होतो आणि यामुळे आपला खर्च वाढतो. त्याच्याशिवाय त्यांच्या नौका आता कराचीच्या समोर त्यांना वाटतंय की आपण त्याच्यावरती हल्ला करू, म्हणून त्या तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलिंग करतायत किंवा गस्त घालतायत. तर त्याच्यामुळे त्यांचा खर्च वाढतो आहे. म्हणजे जर ही युद्धजन्य परिस्थिती अजून पुष्कळ काळ चालली तर पाकिस्तानला नेमकं कधीच करू शकणार नाही की भारताचा हल्ला खरोखरचा हल्ला नेमका का होईल. परंतु हल्ला होणार हे नक्की असल्यामुळे त्यांना कायमचं पेट्रोलिंग करावं लागेल आणि यामुळे त्यांचा जो खर्च आहे तो पुष्कळ वाढेल. त्यांचे पायलट थकतील, त्यांचे नेव्हीचे लोक थकतील आणि त्यांचा जो खर्च आहे तो खूपच वाढेल. तर याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होतो आहे आणि यामुळे आपण त्यांना दमवू आणि त्याच्यानंतर एक अचानक वेळ शोधू ज्या वेळेला आपण पाकिस्तानवरती हल्ला करू. आणि शक्य झालं तर या युद्धाचं मुख्य लक्ष असावं की पाकिस्तानचे 3 तुकडे करणं. पहिला तुकडा म्हणजे बल्तिस्तान हा एक वेगळा देश बनावा. दुसरा जो खैबर पख्तूनख्वाचा भाग आहे तो अफगाणिस्तानमध्ये सामील असावा आणि जो पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरचा जो भाग आहे तो भारतामध्ये सामील व्हावा. असं झालं तर पाकिस्तानची लढण्याची क्षमता ही अत्यंत कमी होईल आणि ज्यामुळे त्यांना भारताला अशा प्रकारचा त्रास देणं, जसं त्यांनी दहशतवादी हल्ला पहलगामला केला होता, ते शक्य होणार नाही. मी इथेच थांबतो. जय हिंद.